मंडळी, एक खोली असते. त्या खोलीत भारताचे 30 जण बसवलेले असतात. त्या सगळ्या भारतीयांच्या हातात बेड्या घातलेल्या असतात आणि काही वेळानं ह्याच 30 जणांना भारतात पाठवून देण्याची तयारी सुरू होते. ही कारवाई केली आहे ट्रम्प प्रशासनानं, ती देखील भारताविरुद्ध. मंडळी, तब्बल 30 भारतीय नागरिकांना अमेरिकेत अटक करण्यात आली आहे, ज्यानं जगात एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या सीमा सुरक्षा आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी भारताच्या लोकांविरुद्ध ही कारवाई केली आहे. आता या चालकांना देशाबाहेर पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही माध्यमांमध्ये त्यांना बेड्या घालून भारतात पाठवलं जाईल अशीही माहिती आहे. पण यामागचं नेमकं कारण काय? ऑपरेशन चेकमेट काय आहे? या कारवाईत किती भारतीय अडकले आहेत? या आधीही अशा घटना घडल्या आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतीय ट्रक चालक अमेरिकेत का जातात आणि त्यांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जातंय का? हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, सगळ्यात आधी हे जाणून घेऊयात ही कारवाई नेमकी झाली कुठे. तर अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील युमा सेक्टरमध्ये अमेरिकन बॉर्डर पेट्रोलने ऑपरेशन चेकमेट नावाची मोहीम सुरू केली. 11 मे ते 15 मे 2026 या कालावधीत हे ऑपरेशन चालवण्यात आलं. याचा उद्देश अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणारे आणि व्यावसायिक मालवाहतूक ट्रक चालवणारे चालक शोधणे हा होता. या मोहिमेदरम्यान एकूण 52 जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी 36 जण हे सेमी ट्रक किंवा मोठे व्यावसायिक ट्रक चालवत होते. आता यात महत्वाची गोष्ट म्हणजे 36 चालकांपैकी तब्बल 30 जण भारतीय नागरिक होते. त्यातले उर्वरित चालक मेक्सिको, रशिया या ठिकाणांवरील होते. मंडळी, ऑपरेशन चेकमेट अमेरिकेच्या कस्टम अँड बॉर्डर प्रोटेक्शन म्हणजे CBP या संस्थेनं सुरू केलेली एक मोहीम आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलंय काही लोक बेकायदेशीररित्या देशात राहत आहेत, त्यामुळे रस्ते सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा चालकांचा शोध घेणं, त्यांची कागदपत्रे तपासणं आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणं हा ऑपरेशन चेकमेटचा मुख्य उद्देश आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलंय की या मोहिमेद्वारे रस्ते अधिक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता कारवाई झालेल्या भारतीय चालकांवर नेमका आरोप काय आहे तेही जाणून घेणं महत्वाचं आहे. तर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले अनेक चालक अमेरिकेत वैध इमिग्रेशन दर्जाशिवाय राहत होते. काहींकडे पूर्वी मिळालेले वर्क परमिट होते, पण त्यांची मुदत संपलेली होती. त्यात अनेकांकडे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि व्हर्जिनिया या राज्यांमधून मिळालेलं कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे CDL होते. पण काहींकडे कोणतंही वैध ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अमेरिकन कायद्यानुसार जर एखादी व्यक्ती बेकायदेशीररित्या देशात राहत असेल तर ती व्यक्ती व्यावसायिक वाहन चालवू शकत नाही आणि त्यामुळेच त्यांच्यावर इमिग्रेशन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भारतीय ट्रक चालक अमेरिकेत का जातात? आता यामागे अनेक आर्थिक कारणं आहेत असं म्हणता येईल. अमेरिकेत ट्रक चालकांना चांगला पगार मिळतो. अनुभवी ट्रक चालक वर्षाला $60,000 ते $100,000 किंवा त्याहूनही अधिक कमाई करू शकतात. भारतीय रुपयात हा आकडा अनेक लाख रुपयांपर्यंत जातो. मुख्य म्हणजे अमेरिकेत अनेक वर्षांपासून ट्रक चालकांची कमतरता आहे आणि त्यामुळेच देशभरात मालवाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चालकांची गरज भासते. हे सगळं बघूनच परदेशी नागरिकही या क्षेत्राकडे आकर्षित होतात. पंजाब, हरियाणा आणि गुजरात सारख्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर लोक अमेरिकेत स्थलांतर करतात. त्यांच्यापैकी अनेक जण सुरुवातीला हा व्यवसाय निवडतात कारण या क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता तुलनेनं जास्त आहे. आता यातही काही जण वैध मार्गाने अमेरिकेत पोहोचतात, तर काही जण इमिग्रेशन प्रक्रियेत अडकल्यानंतर किंवा कागदपत्रांची मुदत संपल्यानंतर बेकायदेशीर पद्धतीनं अमेरिकेत येतात. आता अमेरिकेत इल्लीगल इमिग्रंट्स विरोधातील कारवाई म्हटलं तर काही नवीन नाही. अनेक दशकांपासून विविध प्रशासनांनी वेळोवेळी अशा मोहिमा राबवल्या आहेत. पण गेल्या काही वर्षात व्यावसायिक ट्रक चालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. आता ट्रम्प यांनी तर नियम जास्तच कडक केलेत. अमेरिकन प्रशासनाचं म्हणणं आहे की मोठ्या ट्रकचा अपघात झाला तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. गेल्या वर्षीच अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका भयानक अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात भारतीय वंशाच्या 21 वर्षीय ट्रक चालक जशनप्रीत सिंग याने केला होता आणि तो अमेरिकेत अवैधरित्या राहत असल्याचंही समोर आलं होतं. अशा घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊनच चालकांची पात्रता, भाषेचं ज्ञान, लायसन्स आणि इमिग्रेशन दर्जा यांची तपासणी वाढवण्यात आली आहे. याआधीही काही भारतीय वंशाच्या ट्रक चालकांवर अपघात किंवा नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये कारवाई झाल्याची नोंद आहे. त्यामुळे ट्रकिंग उद्योगात काम करणाऱ्या परदेशी चालकांवर जास्त लक्ष ठेवलं जात आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींवर फेडरल कायद्यानुसार प्रक्रिया केली जाईल. जर त्यांच्याकडे वैध इमिग्रेशन दर्जा नसेल तर त्यांना देशाबाहेर पाठवलं जाईल, म्हणजेच त्यांची डिपोर्टेशन प्रक्रिया होईल. भारतात यापूर्वीही अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आलेल्या नागरिकांना विशेष विमानांद्वारे आणण्यात आलं होतं. काही प्रकरणांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बेड्यांचा वापर करण्यात आल्याचेही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणातही तशी शक्यता वर्तवली जाते. आता या घटनेचा भारतावर काही परिणाम होऊ शकतो का, असाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर मंडळी, अमेरिकेत जाऊन काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांसाठी हा इशारा आहे. वैध विजा, वैध कामाचा परवाना आणि योग्य कागदपत्रांशिवाय अमेरिकेत राहणं किती धोकादायक ठरू शकतं हे आता या कारवाईतून स्पष्ट झालंय. अमेरिकेत लाखो भारतीय कायदेशीररित्या राहतात आणि विविध क्षेत्रात ते यशस्वीपणे काम करत आहेत. पण अशा काही घटनांमुळे संपूर्ण समुदायाबाबत चुकीचा संदेश जाऊ शकतो. आपण विचार केला तर ही घटना केवळ 30 ट्रक चालकांपुरती मर्यादित नाही. परदेशात काम करण्यासाठी योग्य कागदपत्रे आणि कायदेशीर मार्ग किती महत्वाचा आहे याची ही आठवण करून देणारी आहे. भारतीयांवर झालेल्या या कारवाईबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.